गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अगोदरच्या तासाला आपण बघितलं की ब्लड वेसल्स बघितल्या. त्या ब्लड वेसलमध्ये सांगितलं आर्टरीमध्ये सांगितलं की विच सप्लाय प्युअर ब्लड टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी एक्सेप्ट द पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरीमध्ये सांगितलं की पल्मोनरी आर्टरी कॅरी द इम्प्युअर ब्लड किंवा डिऑक्सिजेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टू द हार्ट. आणि व्हेन्समध्ये सांगितलं की व्हेन्स which collect the impure blood from different parts of the body and pulmonary veins which carry the pure blood from lungs to the heart. त्याच्यानंतर सांगितली कॅपिलरीमध्ये सांगितलं इट इज द फायनेस्ट आर्टरी, इट इज फायनेस्ट आर्टरी अँड इट इज एक्सचेंजेबल ब्लड वेसल in that the semi-permeable membrane of the capillary that allow to exchange the material, that is the nutrients and waste material, and also oxygen, carbon dioxide gases is also exchanged from the capillaries. So it is a exchangeable blood capillaries. Blood capillaries मध्ये टाइप सांगितल्या होत्या इंटॅक्ट ब्लड कॅपिलरी, फेनिस्टेड ब्लड कॅपिलरी अँड सायनोसाइड ब्लड कॅपिलरी. इंटॅक्ट ब्लड कॅपिलरी ह्या मोस्ट ऑफ द असतात आणि फेनिस्टेड ब्लड कॅपिलरी ह्या ग्लोमेरसमध्ये प्रेझेंट असतात, जे की नेफ्रॉनमध्ये ग्लोमेरस आहे तिथं प्रेझेंट आहेत. आणि सायनोसाइड कॅपिलरी दीज आर जनरली प्रेझेंट इन द लिव्हर. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट पल्स. आता पल्स म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज बाय पल्स. आता हे समजण्यासाठी काय करतो मी इथं एक हार्ट काढतो. This is a atrium, this is atrium, this is ventricle, this is ventricle, this is left ventricle, this is left atrium, this is a right atrium, this is a right ventricle. Okay. आता पल्स म्हणजे काय थोडक्यात. aorta. आता पल्स म्हणजे a series of the waves which travels into the arteries. This is aorta आणि हे आर्टरी याच्यामधून जे जाणार आहे इकडं. आता समजा आपण समजण्यासाठी इकडं आर्टरी काढतोय. The waves or pressure waves travels through the arteries. A series of the waves travels through the arteries during the ventricular systole. ventricular systole होत असताना या अवटामधून जे ब्लड वाहणार आहे ते वाहत असताना जी वेव्ज प्रेशर वेव्ज एक तयार होणार आहे त्या वेव्जला आपण काय म्हणताय पल्स म्हणताय. म्हणजे अ सिरीज ऑफ द वेव्ज विच ट्रॅव्हल्स इन द आर्टरी ड्युरिंग द वेंट्रिक्युलर सिस्टोल इज कॉल्ड एज ए पल्स. पल्स म्हणजे काय की ज्यावेळेस हे वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं, सिस्टोल होतं, त्यावेळेस याच्यामधून जे ब्लड बाहेर पडणार आहे या ॲवर्टिक आर्चमधून, सेमिल्युनार वॉल इथं 3 असे सेमिल्युनार वॉल, तर हे ब्लड पास होत असताना एक जी वेव्ज तयार होईल ती वेव्ज म्हणजे काय पल्स आहे. कळतंय का. द वेव्ज विच प्रोग्रेसली ऑर अ सिरीज ऑफ द वेव्ज प्रेशर वेव्ज विच ट्रॅव्हल्स थ्रू द आर्टरी ड्युरिंग द वेंट्रिक्युलर सिस्टोल इज कॉल्ड एज ए पल्स. म्हणजे आर्टरीमधून जे ब्लड वाहत असताना जे प्रेशरनं वेव्ज जाणार आहे त्या वेव्जला आपण काय म्हणतोय पल्स म्हणतोय. आता ही जी पल्स आहे ती पल्स कधी तयार होते, ज्यावेळेस हे लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस याच्यामधलं ब्लड या अवाटामध्ये येईल, अवाटामधून ह्या आर्टरीमध्ये जात असताना जे प्रेशर आहे वेव्जचं ते प्रेशर म्हणजे पल्स आहे. अँड धिस पल्स इट फेल्ट इन द ऑर किंवा जाणवते, इट इज ऑब्झर्वड इन द ब्रांचियल आर्टरी म्हणजे दंडातल्या आर्टरीमध्ये. इट इज ऑल्सो फेल्ट इन द विस्ट रॅडियल आर्टरी मनगटामधल्या आर्टरीमध्ये पण जाणवते. इट इज ऑल्सो इन द कॅरोटिड आर्टरी विच इज प्रेझेंट इन द नेकमध्ये जी कॅरोटिड आर्टरी आहे तिथं सुद्धा हे पल्स जाणवते. आता पल्स याच्यासाठी काय आहे आपल्याला की पल्स रेट जो आहे ते इक्वल टू द हार्ट रेट. पल्स रेट इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट इक्वल टू हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट तुम्हाला माहिती आहे किंवा हार्टबीट माहीत आहे.
हार्टबीट माहीत आहे म्हणजे पल्स रेट आणि हार्ट रेट इक्वल आहे किंवा समान आहे, सेम आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय मिळेल की पल्स रेट आता किती असतो नॉर्मल पर्सनमध्ये, इन द नॉर्मल पर्सन किंवा नॉर्मल ॲडल्ट पर्सन इट इज नियर अबाउट द 72 टाइम्स पर मिनिट. आर दिस पल्स रेट मे बी इन्क्रीजेस. आता किती इन्क्रीज झाला, जवळपास इट इन्क्रीजेस नियर अबाउट द हायर किती, समजा 100 हार्टबीट्स पर मिनिट. जर हा हार्ट रेट 72च्या ऐवजी जर 100 बीट झाल्या एका मिनिटाला, दॅट पर्सन सफर फ्रॉम टॅचिकार्डिया means the heart rate or pulse rate increases the normal condition above the 100 beats per minute, that person suffer from tachycardia. Or this pulse rate it may be also decreases below the 60 beats किंवा pulse rate per minutes. It is known as a bradycardia. जर कमी झाला तर ब्रॅडिकार्डिया means it is a ॲबनॉर्मल. कमी झाला तरी ॲबनॉर्मल, जास्त झाला तरी ॲबनॉर्मल. म्हणजे नॉर्मल किती आहे 70 to 72 नॉर्मल पर्सन किंवा हेल्दी पर्सनमध्ये तेवढा असतो. पण जर हा वाढला 100 एक मिनिटाला जर 100 हार्टबीट झाल्या तर दॅट पर्सन इज ऑर दॅट कंडिशन ऑफ दॅट पर्सन इज द टॅचिकार्डिया. आणि जर कमी झाला किती कमी 60 हार्टबीट्स पर मिनिट, त्यावेळेस काय म्हणायचं, इट इज अ ब्रॅडिकार्डिया. दिस पल्स रेट इज इक्वल टू द हार्ट रेट. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे, तर पुढचा पॉईंट आहे ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय बघू आपण. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय, ब्लड प्रेशर म्हणजे काय. आता समजण्यासाठी एक आर्टरी काढलेली किंवा ही आर्टरी आहे आपली इथे काढलेली, ही आर्टरी समजून आर्टरी. द ब्लड प्रेशर म्हणजे काय नेमकं, तर प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ ए वेसल्स. आता समजा ही ब्लड वेसल आहे आणि याच्यामधून हे ब्लड वाहत आहे, हे ब्लड आहे समजा त्याच्यामधलं, हे लाल कलरचं ब्लड आहे. लाल कलर नाही समजा, हे त्याच्यामधलं ब्लड आहे. हे एक ब्लड वेसल आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ वेसल इज कॉल्ड एज अ ब्लड प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर वाहत असताना त्या ब्लडचं त्या वेसलच्या भिंतीवर पडलेला दाब, त्याला म्हणायचं ब्लड प्रेशर. द ब्लड प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ वेसल. म्हणजे इकडल्या भिंतीवर आणि इकडल्या भिंतीवर पडलेला जो दाब आहे त्याला म्हणायचं ब्लड प्रेशर. कळते का बघा. द ब्लड प्रेशर मीन्स द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ वेसल इज कॉल्ड एज ए ब्लड प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड, वाहत असताना ह्या ब्लडचं पडलेला दाब, ह्या भिंतीवर पडलेला दाब म्हणजे त्या व्यक्तीचं ते ब्लड प्रेशर. ओके, कळतंय. आता त्याच्यानंतर आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर कसं, तेच आर्टेरियल ब्लड प्रेशर, त्याला आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, ABP आर्टेरियल ब्लड प्रेशर. ते सिंपल आहे. आता तेच द प्रेशर, आता तेच करतो परत समजण्यासाठी. समजा ही आर्टरी, मग फक्त मी ब्लड वेसल म्हणलो जनरलमध्ये, आता ही आर्टरी. द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी. याच्यामध्ये जे ब्लड आहे, या ब्लडचा पडलेलं प्रेशर कशावर, वॉल ऑफ आर्टरी इज कॉल्ड ॲज ए आर्टेरियल ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर. हे जे ब्लड आहे, या ब्लडचा पडलेला दाब कशावर, वॉल ऑफ द आर्टरी. आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी इज कॉल्ड ॲज ए आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता हे प्रेशर कधी क्रिएट होतं,
When ventricular systole, कुठलं ventricular systole? The left ventricle when contract, the blood enter into this aorta, our aortic or systematic aorta, and then that pressure exerted on the wall of artery is called as a ABP or arterial blood pressure. This arterial blood pressure, आता जे arterial blood pressure आहे कधी झालं? When ventricular कॉन्ट्रॅक्शन. आता ज्यावेळेस हे लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल त्यावेळेस वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, त्याला काय म्हणतो आपण? सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? सिस्टोल. दॅट इज अ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. Systolic blood pressure in the normal person, the systolic blood pressure is 120 millimeter mercury Hg in the normal person. पण केव्हा? जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं त्यावेळेस याच्यामधलं ब्लड हे अवॉर्टामध्ये फोर्स झालं, अवॉर्टामधून आर्टरीमध्ये आलं आणि आर्टरीवर पडलेलं प्रेशर जे आहे ते म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. पण कधी? वेंट्रिक्युलर सिस्टोल. आता त्याला आपण काय म्हणतोय? SP systolic pressure, that is 120 Hg mercury. Then when ventricle get relaxed condition, relaxation of the ventricle, it is called as a diastolic pressure, and the diastolic pressure in the normal person is a 80 Hg mercury. नॉर्मल पर्सनमध्ये ज्यावेळेस वेंट्रिकल रिलॅक्स होतं म्हणजे काय होतं? प्रसरण पावतं त्यावेळेसचं प्रेशर कुठलं? आर्टरीमधलं. इट इज अ डायस्टोलिक प्रेशर and the diastolic pressure is 80 Hg. So in the normal healthy person किंवा normal healthy person, the blood pressure is written in the as like this: 120 by 80 Hg. It is a normal person. It is the normal range किंवा normal blood pressure in the adult or in the healthy person. म्हणजे काय? when ventricle gets contracted, that is systolic blood pressure. Then ventricle get diastolic condition, relaxed condition, that is a DP, diastolic blood pressure. This systolic blood pressure 120 mmHg and diastolic blood pressure 80 mmHg, and it is written in 120 by 80 mmHg. That is the normal blood pressure in adult or in healthy person. आता त्याच्यानंतर पल्स प्रेशर म्हणजे काय? पल्स प्रेशर. आता पल्स प्रेशर म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. द डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आता सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? वेंट्रिकल ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट झालं त्यावेळेसचं ब्लड प्रेशर किती आहे? 120 mmHg मायनस DP किती आहे? डायस्टॉलिक 80 mmHg. तर 120 मधून 80 गेले 40 mmHg. इट इज द पल्स प्रेशर. Pulse pressure means the pulse pressure is called as the difference between systolic pressure, that is ventricle get contracted, that is systolic, and relaxed condition diastolic. या दोघांच्या मधला जो फरक आहे डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक प्रेशर इज कॉल्ड एज ए पल्स प्रेशर, अँड दिस पल्स प्रेशर इज अ 40 mmHg. म्हणजे काय सांगितलं मी? पल्स प्रेशर म्हणजे डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक प्रेशर अँड डायस्टॉलिक प्रेशर, ह्या दोघांच्या मधला जो फरक आहे तो म्हणजे पल्स प्रेशर. आता हे पल्स प्रेशर झाल्यानंतर पल्स प्रेशर आता नॉर्मली ब्लड प्रेशर इन्क्रीजेस. नॉर्मली ब्लड प्रेशर कशामुळं इन्क्रीज होतं? नॉर्मली ब्लड प्रेशर इज इन्क्रीजेस ड्यू टू द inelasticity in the arteries. Inelasticity in the arteries. Inelasticity in artery or also त्यालाच आपण काय म्हणतोय? हार्डनिंग ऑफ आर्टरी. म्हणजे आर्टरी हार्ड होते, हार्डनिंग ऑफ आर्टरी. असं काय होतं? इनइलॅस्टिसिटी म्हणजे ह्याचा लवचिकपणा कमी होतो आणि त्याचबरोबर आर्टरी काय होते? हार्ड बनते. त्यावेळेस पण ब्लड प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. ब्लड प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. आता त्याला काय म्हणायचं? आर्ट्रिओस्क्लेरोसिस. आणि अशी जर कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं आर्ट्रिओस्क्लेरोसिस.
आता ब्लड प्रेशर इज अफेक्टेड किंवा इन्क्रीज्ड ड्यू टू द इनइलॅस्टिसिटी इन द आर्टरी, दॅट इज द ह्याची लवचिकता कमी होते, त्याचबरोबर आर्टरी हार्ड होते आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणताय ॲट्रिओस्क्लेरोसिस. अजून दुसरं कशामुळे होतं, अजून काय होतं की देर इज अ डिपॉझिशन ऑफ फॅट लाईक कोलेस्ट्रॉल इन द आर्टरी. म्हणजे काय, ही आर्टरी आहे पण याच्यामध्ये काय होतं फॅट कोलेस्ट्रॉल मधल्या बाजूला डिपॉझिट होतं असं. आता हे डिपॉझिट झाल्यामुळे काय होईल, देर इज अ डिक्रीज द ल्युमेन. ही जी मधली ल्युमेन आहे ती काय होईल, नॅरो होईल, कमी होईल. आता हा जर स्पेस कमी झाला तर याच्यातून वाहणारं ब्लड काय होईल, जास्त प्रेशरनं वाहेल. कळतंय का, याचा डायमीटर कमी झाला तर याच्यामधून वाहणारं ब्लड काय करेल, जास्त प्रेशरनं वाहेल. म्हणजेच काय, द डिपॉझिशन ऑफ द फॅट ऑर कोलेस्ट्रॉल ऑर calcium or other materials in the inner lining of the artery and decrease the lumen किंवा lumen becomes small and that condition is called as a atherosclerosis. म्हणजेच काय, डिपॉझिशन ऑफ फॅट अँड कोलेस्ट्रॉल ऑन द इनर लाइनिंग ऑफ द आर्टरी, दॅट कंडिशन इज अ अथेरोस्क्लेरोसिस. अँड इनइलॅस्टिसिटी जर झाली, जर त्याच्यामधला हार्डनिंग लवचिकता गायब झाली तर आपण त्याला काय म्हणतोय की ॲट्रिओस्क्लेरोसिस. आता ब्लड प्रेशर जर एकदम लो झालं, किती झालं, ब्लड प्रेशर बिलो द SP सिस्टोलिक 90 अँड DP 60 mmHg. जर अशी कंडिशन झाली, मी काय म्हणतोय, द ब्लड प्रेशर बिकम लोअर म्हणजे किती, सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90, डायस्टोलिक ब्लड प्रेशर 60 अँड दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ए हायपोटेन्शन. आता त्याच्यावर इतकं झाल्यानंतर काय होतं की जर ब्लड प्रेशर कमी झालं, किती कमी झालं, जर सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90 आलं, 120च्या ऐवजी 90 आलं आणि डायस्टोलिक प्रेशर 80च्या ऐवजी किती आलं, 60 आलं, तर त्याला कंडिशनला काय म्हणतो आपण, हायपोटेन्शन. जर ब्लड प्रेशर याच्यापेक्षा वाढलं, किती वाढलं, समजा जर ब्लड प्रेशर 140 सिस्टोलिक आणि 90 हे जर आलं तर ह्याला काय म्हणायचं, हायपरटेन्शन. 140 आणि इथे किती आलं, समजा 90 आलं, mmHg. इट इज कॉल्ड ॲज ए हायपरटेन्शन. म्हणजे इथं काय झालं, ब्लड प्रेशर वाढलं. हायपोटेन्शन, द ब्लड प्रेशर, सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90, डायस्टोलिक 60. हायपरटेन्शन, द सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ए हायपरटेन्शन. आता हे ब्लड प्रेशर वाढण्यामागची कारणं किंवा कमी होण्यामागची कारणं काय आहेत, द व्हॅरियस फॅक्टर विच एफेक्ट द ब्लड प्रेशर, द व्हॉल्यूम ऑफ ए ब्लड, हे सुद्धा त्याच्यावर अफेक्ट करतं. देन एज ऑफ द इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर जेंडर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स मीन्स मेल ऑर फिमेल, एनेक्झिटी, इमोशनल बिहेवियर, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये एक्झरसाइज, एनेक्झिटी म्हणजे काळजी असेल तर तरीसुद्धा प्रेशर काय होतं, लो किंवा कमी, हे जास्त किंवा कमी होतं. म्हणजेच काय, द प्रेशर ऑफ द ब्लड प्रेशर decreases below the normal ranges, it is a hypotension. Increases above the normal range, it is a hypertension. And this increase or decrease the blood pressure, it is depend upon the number of factors. It may be also diet also, and age, then gender, that male or female, and also the volume of the blood. Also अजून कुठला फॅक्टर येईल, the length of the blood vessel, the diameter of the blood vessel, ब्लड वेसल कंडिशन, दॅट कंडिशन इज डिपेंड अपॉन द एज. ह्या सगळ्या घटकावर ब्लड प्रेशर डिपेंड आहे. आता हे ब्लड प्रेशर डिपेंड आहे, हे ब्लड प्रेशर नॉर्मल कार्डियक आउटपुट जर बघितलं तुम्ही तर किती आहे, नॉर्मल कार्डियक आउटपुट तुम्ही नॉर्मल 5 लिटर्स पर मिनिट,
म्हणजे नॉर्मल कार्डियाक आउटपुट. आता कार्डियाक आउटपुट म्हणजे तुम्ही बघितलं आहे द हार्ट पंप्स द ब्लड विदिन 1 मिनिट, दॅट इज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. त्या कार्डियाक आउटपुट स्ट्रोक व्हॉल्यूम जे आहे ते डिपेंड आहे. अजून ब्लड प्रेशर वाढण्याचे कारणं काय आहेत? द ADH हार्मोन, ADH अँटी डायरेटिक हार्मोन. दिस अँटी डायरेटिक हार्मोन when secreted by the adrenal gland and controlled by the pituitary gland, that time also blood pressure increases. Then vasopressin, ADH or vasopressin. This vasopressin also constrict the blood vessel. त्या ब्लड वेसलचा जो डायमीटर आहे हे कॉन्स्ट्रिक्ट करतात, आकुंचन पावला जातो, त्यावेळेस पण ब्लड प्रेशर वाढलं जातं. म्हणजे द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जर वॅसोप्रेसिन रिलीज झालं, हे वॅसोप्रेसिन काय करतं? इट कॉन्स्ट्रिक्ट द ब्लड वेसल अँड दॅट कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्लड वेसल अल्टिमेटली इन्क्रीज द ब्लड प्रेशर. अजून काय? द लेंथ ऑफ द ब्लड वेसल. ब्लड वेसलची लांबी किती आहे म्हणजे काय? द ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द ब्लड वेसल, डायमीटर ऑफ द ब्लड वेसल, देन विस्कॉसिटी ऑफ द ब्लडची जी विस्कॉसिटी आहे ते पण त्याच्यावर डिपेंड करतं प्रेशर वाढण्यासाठी. विस्कॉसिटी ऑफ द ब्लड, दॅट इज द पॉईंट्स ऑर कॉम्पोनंट्स विच इन्क्रीज द ब्लड प्रेशर. आफ्टर दॅट the measurement of the blood pressure, measurement of blood pressure. The measurement of the blood pressure with the help of a sphygmomanometer. हे ब्लड प्रेशर मोजताना काय वापरलं जातं? एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचं नाव आहे स्पिगोमॅनोमीटर. आता हे स्पिगोमॅनोमीटरच्या मदतीनं ब्लड प्रेशर कसं मोजतात? आता तुम्ही जर डॉक्टरकडे कधी गेला असाल तर बघितलं असाल की तुमच्या वरच्या ब्रांचियल आर्टरीला म्हणजे इथं दंडावर एक स्पिगोमॅनोमीटरचा एक कफ असा गुंडाळला जातो, रॅप द कफ अराउंड द ब्रांचियल आर्टरी. त्याच्यानंतर स्पिगोमॅनोमीटरमध्ये एक कफ असतो रबरी, त्याच्यावर कॉटनचा कपडा असतो. त्यांनी काय केलं जातं? समजा हा हात आहे आणि ह्या हातावर जर हा स्पिगोमॅनोमीटरचा हा कपडा रॅप केला, गुंडाळला, आणि त्याच्यानंतर काय असतं? इथून एक रबर ट्यूब, आणि रबर ट्यूब इट इज कनेक्टेड टू द हा पण रबरचाच कफ आहे, अँड दॅट ट्यूब कनेक्टेड टू द स्पिगोमॅनोमीटर. हे स्पिगोमॅनोमीटरला कनेक्ट केलेले आहे, आणि याच्यामध्ये काय केलं जातं की ह्या स्पिगोमॅनोमीटरमध्ये याच्यामधलं प्रेशर वाढवलं जातं. किती वाढवलं जातं? याच्यामधली जी ब्रांचियल आर्टरी आहे ती पूर्णपणे बंद केली जाते. म्हणजे द कफ रॅप्ड अराउंड द ब्रांचियल आर्टरी देन स्टॉप द फ्लो ऑफ ए ब्लड इन द ब्रांचियल आर्टरी. आता त्याच्यानंतर काय केलं जातं? दिस प्रेशर इज रिलीज्ड स्लोली. याच्यामधलं प्रेशर थोडं सोडलं जातं. आता कुठपर्यंत? की जोपर्यंत पहिला आवाज ऐकू येत नाही. आता कुठला आवाज तो? पल्सॅटिक साऊंड, दॅट इज पल्सॅटिक साऊंड. लब किंवा डब असा आवाज येईल, मग त्यावेळेसचं जे प्रेशर असेल दॅट इज अ नॉर्मल जनरली 120, दॅट इज अ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120. मग थोडंसं आणखी रिलीज करत काय केलं जातं? त्याच्यामधलं हे प्रेशर कमी केलं जातं. ज्यावेळेस दुसरा साऊंड ऐकू येईल त्यावेळेसचं प्रेशर ते जवळपास 80 mmHg जे असतं ते डायस्टोलिक प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर कसं मेजर केलं जातं? विथ द हेल्प ऑफ ए स्पिगोमॅनोमीटर तुम्हाला माहिती आहे, किंवा तुम्ही डॉक्टरकडे गेला असलं तर बघताय. तर याच्यामधला हे प्रेशर करून काय केलं जातं? हे ब्रांचियल आर्टरी पूर्णपणे ह्याच्यामधला फ्लो थांबवला जातो, आणि मग थोडं करून सोडला. ज्यावेळेस पहिला आवाज येईल लब, त्यावेळेस तर ते सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. म्हणजे काय झालं? त्यावेळेस द व्हेंट्रिकल गेट कॉन्ट्रॅक्टेड, आणि दुसरा आवाज येईल त्यावेळेस डायस्टॉलिक ब्लड प्रेशर ते किती असेल? 80 mmHg. म्हणजेच काय? 120/80 mmHg. इट इज अ नॉर्मल रेंज ऑफ द ब्लड प्रेशर. जर तुम्ही कधी डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरकडे ब्लड प्रेशर कसं स्पिगोमॅनोमीटरमध्ये मोजतात ते तुम्ही बघा. एकदम सोपं आहे हाऊ टू मेजर द ब्लड प्रेशर. आता त्याच्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? की द नॉर्मल रेंजच्या वर जर ब्लड प्रेशर वाढत असेल त्याला हायपरटेन्शन म्हणायचं. आता एखाद वेळेस काय होतं? मी मगाच सांगितलं 140/90 mmHg जर एवढं असेल तर हायपरटेन्शन. इट इज अ थ्रेशोल्ड हायपरटेन्शन.
पण काही वेळेस काय होतं, दिस प्रेशर इन्क्रीजेस अप टू द किती 180 सिस्टोलिक blood pressure and 120 diastolic blood pressure. It is the high reading and it is a dangerous and it will be damage the heart, kidney and also brain. आता जर 180 सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर झालं तर इट इज अ डेंजरस आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर किती आहे 120. इन दिस कंडिशन देर इज अ डॅमेज इन द हार्ट, damage in the kidney and damage in the brain also. Means there is a failure of kidney, there is a abnormal functioning of the heart and brain is also. आता हे असं का होतं, in the brain artery, that artery is not protected by the supported tissue. ब्रेन मधल्या आर्टरी कुठल्याही टिश्यूनं सपोर्ट नसतात, त्याच्यामुळे काय होतं, इट मे बी रप्चर्स. किंवा दुसरा एखादा किडनीचं घ्या, किडनी दॅट आर्टरी इज ऑल्सो नॉट सपोर्टेड बाय द अदर टिश्यू अँड हार्ट ज्यावेळेस इतकं प्रेशर वाढतं, हार्ट डिमांड्स द मोर ऑक्सिजन और मोर एनर्जी अँड दॅट टाइम इट मे बी ऑल्सो कॉजेस द हार्ट अटॅक और हार्ट फेल्युअर ड्यू टू द हाय प्रेशर, दॅट इज अ हायपरटेन्शन. आता त्याच्यानंतर दुसरं कुठलं येऊ शकतात की डिसऑर्डर हायपरटेन्शन नंतर कॉर्नरी आर्टरी डिसीज, कॉर्नरी आर्टरी डिसीज CAD. आता कॉर्नरी आर्टरी डिसीज म्हणजे नेमकं काय, कॉर्नरी आर्टरी डिसीज म्हणजे काय नेमकं, तर इट इज ऑल्सो नोन ॲज ए अथ्रोस्क्लेरोसिस. अथ्रोस्क्लेरोसिसची तुम्ही माहिती बघितलेली आहे, काय आहे, देर इज अ, आता ही एक ब्लड वेसल आहे किंवा मोठी काढतो जरा ब्लड वेसल किंवा आर्टरी. अथ्रोस्क्लेरोसिस म्हणजे काय, देर इज अ डिपॉजिशन ऑफ द फॅट मटेरियल ऑन द इनर लाइनिंग ऑफ द वॉल ऑफ द आर्टरी, डिपॉजिशन ऑफ ए कॅल्शियम और साल्ट्स, एनी अदर कंपोनंट्स विच डिपॉजिट इन द ल्युमेन किंवा ऑन द इनर लाइनिंग ऑफ द आर्टरी, अँड दिस ल्युमेन, ही जी ल्युमेन आहे दॅट डिक्रीजेस अँड दॅट पर्सन सफर फ्रॉम द CAD, दॅट इज कॉर्नरी आर्टरी डिसीज. आता कॉर्नरी आर्टरी कुठे आहे, इट इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट किंवा हृदयाच्या भिंतीमध्ये असलेली ही आर्टरी आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस काय म्हणतो आपण, CAD, कॉर्नरी आर्टरी डिसीज. म्हणजे काय, डिपॉजिशन ऑफ द फॅट मटेरियल, कोलेस्ट्रॉल और साल्ट्स, एनी अदर मटेरियल्स ऑन द इनर लाइनिंग ऑफ artery and that reduce the lumen and it increase the blood pressure. Then पुढची एक दुसरी डिसऑर्डर आहे एंजिना पेक्टोरिस. आता एंजिना पेक्टोरिस मध्ये काय होतं, देर इज अ पेन्स इन द चेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय होतं, पेन्स इन द चेस्ट. काय होतं ह्याच्यामध्ये नेमकं की चेस्टमध्ये पेन होतात, छातीमध्ये वेदना होतात, त्या वेदना हळूहळू जबड्याकडे येतात, जबड्याकडे खांद्याकडे जातात, त्यावेळेस ही कंडिशन होते. आता कशामुळे होते, इट इज ऑल्सो इनइलॅस्टिसिटी ऑफ द आर्टरी आणि त्याच्यामध्ये अजून काय, अथ्रोस्क्लेरोसिस सुद्धा होतं. आणि अथ्रोस्क्लेरोसिसमुळे काय होतं, देर इज अ लेस सप्लाय ऑफ ए ब्लड टू द हार्ट. म्हणजेच कुठं आला हा डिसीज, इट इज ऑल्सो ऑकर इन द कॉर्नरी आर्टरीमध्ये काय होतं की ल्युमेन लहान झाल्यामुळं, छोटी नॅरो झाल्यामुळं की हार्टला जो ब्लड सप्लाय होणार आहे तो ब्लड सप्लाय कमी होतो आणि तो ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळं अल्टिमेटली काय होतं, हार्टला ऑक्सिजन पण कमी मिळतो, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड कमी मिळतं. ज्यावेळेस अशी कंडिशन येते कुठली, आता सांगितले मी, अथ्रोस्क्लेरोसिस ल्युमेन लहान झाली म्हणजे त्याच्यातून जाणारा सप्लाय हा कमी झाला, ब्लडचा सप्लाय कमी झाला, अल्टिमेटली ऑक्सिजनसुद्धा कमी मिळाला. आणि ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस काय होतं, चेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये वेदना होतात, तीच वेदना जबड्याकडे जाते, इट पासेस टुवर्ड्स द लोअर जॉ, देन शोल्डर्स अँड दॅट पर्सन सफर फ्रॉम द एंजिना पेक्टोरिस. इन दिस कंडिशन, अशी कंडिशन झाली तर काय करायला लागेल, दॅट पर्सन it should be in the normal condition or lie down in the sleeping condition. अशा व्यक्तीला काय करावं लागेल, असं जर थोडासा तो लाई डाऊन झाला खाली टेबलवर किंवा कुठं असं झोपला तर ह्या चेस्ट थोड्या कमी होतात. कशामुळं, द प्रेशर बिकम
लोअर, प्रेशर बिकम लोअर. आता प्रश्न असा पडतो की ब्लड प्रेशर आर्टरीजमध्येच का मोजतात. तर ब्लड प्रेशर आर्टरीमध्ये मोजण्याचं कारण द प्रेशर ऑफ द ब्लड फ्लो इन द आर्टरी इज हाय, इन द ल्युमेन देर इज अ लोअर ब्लड प्रेशर. सो याच्यामध्ये ब्लड प्रेशर जास्त असल्यामुळं काय होतं की ब्लड प्रेशर मोजताना कधी पण कशामध्ये मोजतात की आर्टरीमध्येच मोजतात. ओके, कळालं इथपर्यंत. आता उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला घेऊया.